मिक्सरच्या भांड्यामध्ये ढोबळी मिरची टाकून तर पहा, एवढी छान रेसिपी होते ना. आजपर्यंत तुम्ही कधी बनवली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल. चला तर मग या झक्कास रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. यासाठी इथे मी सिमला मिरची घेतलीत, याला ढोबळी मिरची पण म्हटलं जातं. तर सगळ्यात अगोदर स्वच्छ मिरची चांगली धुवून घ्यायची. आता या मिरच्या अशा अख्ख्या मिक्सरमध्ये घालण्यापेक्षा थोडेसे मी कट करून घेते, कारण की एखाद्या वेळेला आतमध्ये किडकी वगैरे असू शकते आणि यातल्या बिया पण काढाव्या लागतात. तुम्हाला जर यामधल्या बिया आवडत असतील तर नाही काढल्या तरी चालेल, पण काय होतं की त्या जराशा निबर असतात आणि मग खाताना दातामध्ये असं कचकच लागतात. त्यामुळे शक्यतो यामधल्या बिया काढूनच मिरची कट करून घ्या. जास्त बारीक किंवा जास्त मोठी न चिरता अशी मिरची मी चिरून घेतली. एखाद्या वेळेला बघा आपल्या तोंडाला चव नसते किंवा काहीतरी वेगळं खावंसं वाटतं, अशा वेळेला हा पर्याय एकदम बेस्ट आहे आणि झटपट होणारी रेसिपी आहे. शिवाय घरच्या साहित्यापासून. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, संपूर्ण पहा. मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळी चिरलेली ढोबळी मिरची काढली. यामध्ये जाईल आता कढीपत्ता. कढीपत्त्याच्या 4 काड्या, त्याची सगळी पानं घेतली. असं तर आपण कच्चा कढीपत्ता खात नाही आणि कच्चा कढीपत्ता शरीरासाठी खूप चांगला असतो. त्यामुळे मग असं रेसिपीमध्ये त्याचा वापर करायचा. याची चव आणखीनच वाढवण्यासाठी 1 चमचाभर जिरे घ्यायचे. या रेसिपीसाठी हिरवी ढोबळी मिरची वापरले, त्यामुळे लाल मिरच्या मी घेतलेल्या आहेत. पण ह्या मिरच्या काही वाळलेल्या नाही आहेत, अशा गाबुळ्या म्हणजे पिकलेल्या मिरच्या आहेत. तर मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणती पण घ्या, पण याला थोडासा कलर हिरव्यामध्ये लाल छान वाटेल यासाठी लाल मिरचीचा वापर केला आहे. एकदम चटकदार चव येण्यासाठी इथे मी पुदिना वापरते. तर पुदिन्याचे कोवळे जे शेंडे असतात ते घेतलेत. अर्धी प्लेट बारीक चिरलेली कच्ची कोथिंबीर घेतली. कोथिंबीर घालायची नसेल तर थोडेसे धने वापरा. कोथिंबीरमुळे चव तर वाढतेच, पण याचा स्वाद पण आणखीन खुलतो. चवीनुसार मीठ घालायचं आहे, तर इथे मी खडं मीठ वापरलेलं आहे. खडं मीठ किंवा बारीक मीठ कोणतंही चालतं. तर यामध्ये लसूण पण घालावा लागतो, पण आज व्रत आहे आणि आमच्या घरी कांदा लसूण आजच्या दिवशी आम्ही वापरत नाही, त्यामुळे लसणाचा वापर मी नाही केला. तर हे बारीक वाटून घेतले. यासाठी लागणार आहेत आता भाजलेले शेंगदाणे. शेंगदाणे जर जास्त आवडत असतील तर जास्त घाला. त्यानंतर 2 चमचे भाजलेले तीळ घेतलेत, पांढरे तीळ. 1 इंच आल्याचा तुकडा कट करून किंवा किसून घाला. आता हे वाटून घ्यायचे, पण वाटून घेताना फक्त मिक्सरला एकदाच फिरवून घ्यायचे, जास्त बारीक करायचं नाही. तर हे जे शेंगदाणे आहेत यामध्ये घातलेले ते असे अर्धे अर्धे झाले पाहिजेत, इथपर्यंतच हे बारीक करायचे. गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आणि नेहमी भाजीसाठी आपण जेवढं तेल वापरतो त्यापेक्षा जरासं तेल जास्त घ्यायचं थोडंसं. खूप छान अशी फोडणी बसले बरं का. तेल चांगलं कडकडीत तापवून घेतलं, त्यामध्ये मोहरी घातली आणि मोहरी तडतडल्यानंतरच मग हे जे वाटण बनवलं होतं ते यामध्ये घालायचे. अजून एक खूप महत्त्वाचा घटक यामध्ये घालायचा आहे, पण त्या अगोदर हे चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, कारण यामध्ये सिमला मिर्च,
त्यानंतर जे जे आपण घटक वापरले ते सगळे कच्चेच घेतले होते न भाजता. फक्त शेंगदाणे आणि तीळ तेवढे भाजून घेतलेले आहेत. त्यामुळे हे चांगलं परतून घ्यायचं आहे. जेवढं आपण व्यवस्थित परतू तेवढी याची चव वाढते. मंद आचेवरती एक 2-3 मिनटं यावरती झाकण ठेवायचं आहे. तर यामध्ये पाण्याचा वापर अजिबात केला नाही तरीसुद्धा पाणी सुटलं याला, का तर वाटताना मीठ घातलं होतं आणि ढोबळी मिरची पण बारीक केली आहे, त्यामुळे याला पाणी सुटलेलं आहे. थोड्या वेळानंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि पूर्ण पाणी यातलं आटलेलं आहे. यातला सगळा ओलावा कमी झाला पाहिजे. पूर्ण हे घट्ट करून घ्यायचे, म्हणजे हा ठेचा चांगला 4-5 दिवस तरी आरामशीर टिकतो. पण यामध्ये मी आता लिंबू पिळणार आहे. जर तुम्हाला हा पदार्थ प्रवासामध्ये न्यायचा असेल तर लिंबू पिळू नका आणि लगेचच घरीच खायचा असेल तर लिंबू पिळा. याची चव आणखीनच वाढते. आता मी गॅस बंद केला आहे आणि यावरती झाकण ठेवले. एक वाफ येऊन द्यायची चांगली आणि नंतरच मग वरून लिंबू पिळायचा आहे. यासाठी अर्ध लिंबू पुरेसा आहे आणि आणखीनच तुम्हाला जर याची थोडीशी चटकदार चव हवी असेल आंबट गोड तर 1 चिमूटभर साखर घाला. लिंबू घातल्यानंतर पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचे. मैत्रिणींनो, रेसिपी थोडीशी जरी आवडली असेल तरच लाईक करा. चॅनेलवरती जर कोणी नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण की माझ्या चॅनेलवरती नवीन जुन्या पारंपरिक अशा बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. तर मस्त असा गरमागरम ढोबळी मिरचीचा ठेचा म्हणू शकतो किंवा एक नवीन प्रकारची भाजी म्हणू शकतो. कोणतंही नाव तुम्ही देऊ शकता, पण खायला ना खूप जबरदस्त चविष्ट लागते. एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका कशी झाली होती. चला तर मैत्रिणींनो, लवकरच भेटते तुम्हाला अशाच नवीन एका छानशा वेगळ्या रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.